श्रीकृष्ण म्हणतात, ज्या लोकांच्या डोळ्यामध्ये सारखे अश्रू येतात ते हा व्हिडिओ नक्की पहा. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वाट पाहणं कितीही वेळ असलं तरीही ते एकतर्फी कधीही असू नये. माणूस तोच श्रेष्ठ आहे जो वाईट काळामध्ये घसरत नाही आणि चांगल्या काळामध्ये उडत नाही. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य तुमच्या हिशोबाने जगा. कारण लोकांच्या हिशोबाने चालला तर न स्वतःचे राहताल न लोकांचे. मनामध्ये कोणाविषयी तिरस्कार ठेवू नका, कारण ज्या मनामध्ये तिरस्कार असतो त्या मनामध्ये देव राहत नाही. शोधा काही नवीन तिरस्कार करणारी लोक, कारण तुम्ही सफल झाल्यानंतर जुने तिरस्कार करणारे लोक तुमच्यावर प्रेम करू लागतील. बरेचसे नाते फक्त या गोष्टीमुळे संपतात, कारण एक नीट बोलू शकत नाही आणि दुसरा नीट समजून घेऊ शकत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे पैसे कमावतात ते आशीर्वाद कमावतातच असे नाही, आणि जे आशीर्वाद कमावतात ते क्षमतेपेक्षा जास्त पैसा कमावतातच. जे नातं आपल्याला रडवतं त्यापेक्षा आपुलकीचं नातं कोणतंही नसतं, आणि जे नातं आपल्याला रडताना सोडून जातं त्याच्यापेक्षा कमजोर नातं कोणतंच असू शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा, चहामध्ये साखर आणि चुकीच्या लोकांबरोबर संबंध नेहमी कमीच ठेवले पाहिजेत. जेव्हा आपल्या बोटांचे नख वाढते तेव्हा आपण नख कापतो, बोट नाही. त्याप्रमाणे जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येतो तेव्हा आपल्याला दुरावा तोडला पाहिजे, नातं नाही. जीवनसाथी सुंदर नाही तर कदर करणारा असला पाहिजे. लोक जेव्हा विचारतात की तुम्ही काय काम करता तेव्हा ते खरं तर हिशोब लावत असतात की तुम्हाला किती इज्जत द्यायची. रागामध्ये थोडा वेळ थांबल्यावर आणि चूक झाल्यानंतर थोडं थांबल्यामुळे आयुष्य सोपं होतं. प्रामाणिक लोक नेहमी धोका खातात, कारण ते चुकीच्या लोकांवर भरोसा ठेवतात. खूप मेहनत लागते कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी, पण लोक 2 मिनिटात त्याला नशिबाचं नाव देतात. जेव्हाही कोणावर प्रेम करतात तेव्हाही अपेक्षा ठेवू नका की तो तुमच्यावरच प्रेम करेल. आयुष्यामध्ये प्रत्येक वादळ फक्त नुकसान करण्यासाठीच येत नाही, तर काही वादळं रस्ता स्वच्छ करण्यासाठी येतात. आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, काही लोकांना सोडून तुमच्या रडण्याने कोणालाही फरक पडणार नाही. फरक पडला असता तर त्यांनी तुम्हाला रडूच दिलं नसतं. ज्या लोकांच्या डोळ्यांमध्ये सारखे सारखे अश्रू येतात ते कमजोर नसतात, तर ते मनाने खरे असतात. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वेळ मिळाल्यानंतर बोलण्यामध्ये आणि वेळ काढून बोलण्यामध्ये खूप फरक असतो. जर तुम्ही दुःखावर लक्ष दिले तर तुम्ही नेहमी दुःखीच राहताल, आणि सुखावर लक्ष देताल तर नेहमी सुखीच राहताल. तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष देताल ती गोष्ट सक्रिय होईल आणि त्याप्रमाणेच तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागेल. हाच निसर्गाचा नियम आहे. कॉन्फिडन्स हा नाही की लोक तुम्हाला पसंत करतील, कॉन्फिडन्स हा आहे की लोक तुम्हाला पसंत करतील किंवा न करतील, तुम्ही तेव्हाही चांगले असाल. मेहनत अशी सोनेरी चावी आहे जी बंद भविष्याची कुलूप उघडते. जी व्यक्ती जेवढी शांत असेल तेवढाच विचारपूर्वक आपल्या बुद्धीचा वापर करते. जर तुमची नियत चांगली आणि मेहनत खरी असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. जर कोणी तुमच्या चांगल्या कामांवर शंका घेत असेल तर काळजी करू नका, कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतली जाते, कोळशाच्या काळेपणावर नाही. जेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या आयुष्याची जबाबदारी घेताल तेवढ्या लवकर तुम्ही सफल होताल. कोणालाही एवढा हक्क देऊ नका की समोरचा निर्णय घेईल. तुम्ही कधी हसायचं आणि तुम्ही कधी रडायचं आहे. कोणत्याही डोंगराचा उंचपणा तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही, तर तुमच्या बुटांमध्ये अडकलेले दगड तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवतील. त्यामुळे अशा दगडांना तुमच्या आयुष्यातून काढून टाका. आयुष्याचा रस्ता स्वतःच बनवावा लागतो, आणि ज्याने जसा रस्ता बनवला त्याला तसेच ध्येय मिळते. श्रीकृष्ण म्हणतात,
देव न कागद ठेवतो ना पुस्तक, पण तरीही तो सगळ्या जगाचा हिशोब ठेवतो. तुमची किंमत तेव्हा होते जेव्हा तुमची गरज असते. लक्षात ठेवा की तुमचे ज्ञान तुमच्या अनुभवामुळे येते आणि तुमचा अनुभव तुमच्या मूर्खपणामुळे येतो. त्यामुळे मूर्खपणा करण्यासाठी आयुष्यात कधीही घाबरू नका. ध्येयापासून भटकावतात बऱ्याचदा बरेच लोक. प्रत्येकाला रस्ता विचारणं चांगलं नाही. नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य एक असा आरसा आहे. ते तेव्हाच असेल जेव्हा तुम्ही हसताल. आयुष्याच्या प्रवासामध्ये फक्त हाच धडा शिकला की आधार कोणीच देतं, पण धक्का देण्यासाठी प्रत्येक माणूस तयार असतो. जर आयुष्यामध्ये अडचणी आल्या तर खंबीर राहा. जर पैसा आला तर साधे राहा. जर कोणत्याही गोष्टीचे अधिकार आले तर विनम्र राहा. आणि राग आला तर नेहमी शांत राहा. हीच चांगल्या माणसांची ओळख असते. जोपर्यंत तुम्ही घाबरत राहताल तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे निर्णय कोणीतरी दुसराच घेत राहील. प्रत्येक वेळी दुसऱ्यांचा आधार घेतल्यामुळे माणसाचे स्वतःचे अस्तित्व संपून जाते. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर चंद्र दिसेनासा होतो, त्याप्रमाणेच महान तोच आहे जो स्वतःच्या हिमतीवर उभा राहतो. जसे जसे वय वाढते तसे तुम्हाला त्याची जाणीव होते की तुम्ही फुकटच अशा लोकांना महत्त्व दिले ज्यांचं तुमच्या आयुष्यामध्ये काहीही योगदानच नव्हतं. दुरावा जेव्हा वाढला तेव्हा गैरसमज सुद्धा वाढले. तेव्हा समोरचा ते सुद्धा ऐकतो जेव्हा तुम्ही बोललेलं नसतं. कोणीतरी विचारलं राग काय आहे, मी सांगितलं कोणाच्या तरी दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणं. जमाना बदलत आहे असं बोलून लोकच बदलत आहेत, पण जेव्हा लक्ष देऊन पाहिले तेव्हा लक्षात आले की काहीच नाही बदललं. फक्त लोक आता त्यांच्या स्वार्थाच्या हिशोबाने चालतात. भरवसा स्वतःवर ठेवला तर ती तुमची ताकद बनेल आणि दुसऱ्यांवर ठेवला तर ती तुमची कमजोरी बनेल. कमीपणा घेतल्यामुळे नातं मनापासून जोडलं जात असेल तर कमीपणा घ्या, पण प्रत्येक वेळी तुम्हालाच कमीपणा घ्यावा लागत असेल तर थांबा. जे लोक आपले सगळ्यात मोठे शुभचिंतक आहे असे सांगतात, बऱ्याचदा तेच लोक आपल्या आनंदामध्ये आग लावतात. आयुष्यामध्ये अडचणींचे येणे सुद्धा गरजेचे आहे. तेव्हाच कळतं कोण हात पकडतो आणि कोण हात सोडून देतो. कोणत्याही व्यक्तीची कदर तेव्हा करा जेव्हा त्याला तुमची सगळ्यात जास्त गरज असेल. कारण वेळ गेल्यानंतर जर तुम्ही त्या माणसाची कदर केली तर त्याला कदर नाही, पस्तावा म्हणतात. तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा आवाज कोणाच्याही मनापर्यंत पोहोचवावा तर तुम्हाला आवाजही मनापासून द्यावा लागेल. माणसाला जेव्हा स्वतःला जखम होते तेव्हा त्याला दुसऱ्यांचं दुःख दिसतं. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला दुसऱ्यांचे दुःख, दुसऱ्यांचे त्रास दिसूनच येत नाहीत. फक्त आपल्याला आपले त्रास दिसून येतात. पण जेव्हा तीच गोष्ट आपल्यावर येते तेव्हा आपल्याला दुसऱ्यांचे दुःख आणि त्रास दिसून येतात. त्यामुळे आपण या गोष्टीची वाट नाही पाहायची की कोणाच्या मनामध्ये काय चाललं आहे, तर त्याच्या आधीच लोकांचे त्रास समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे नाही बदलू शकत स्वतःला. एक व्यक्तिमत्व आपल्यालाही दिलेलं असतं देवाने, त्याच्या हिशोबाने. सगळी दुःख दूर झाल्यानंतर मन प्रसन्न होईल हा तुमचा गैरसमज आहे. मन प्रसन्न ठेवा, सगळी दुःख दूर होतील. चोरी, चमचेगिरी आणि खोटं बोलणं या 3 गोष्टी माणसांचे चरित्र बर्बाद करतात. काळजी करू नका, सगळं जग तुमच्या विरुद्ध गेलं तरीही फक्त त्या रस्त्यावर चालत राहा जो खरा आणि स्वच्छ असेल. आयुष्यामध्ये आपलेपणाचे झाड लावण्यापूर्वी जमीन पारखून घ्या. प्रत्येक मातीच्या स्वभावात प्रामाणिकपणा नसतो. बोलण्यासाठी वेळ आणि मूडची गरज नसते, फक्त मनामध्ये भावना असल्या पाहिजेत. जे लोक चालाक बनून दुसऱ्यांच्या मन आणि भावनांशी खेळतात, विश्वास ठेवा एक दिवस त्यांचं खेळणं होतं. कोणालाही आपलं बनवायचं असेल तर मनापासून बनवा, फक्त शब्दांनी नाही. कारण सुईमध्ये तोच दोरा जाऊ शकतो ज्या दोऱ्यामध्ये गाठ नसते. अशा व्यक्तींच्या आयुष्यामध्ये आनंद आणि शांती 1000 पटीने वाढते, ज्यांनी कौतुक आणि निंदेमध्ये एकसारखंच राहणं शिकलं. एकटेपणा तुमची ओळख एक महत्त्वपूर्ण व्यक्तीबरोबर करून देईल.
आणि ती व्यक्ती आहे तुम्ही स्वतः. नेहमी लक्षात ठेवा, खूप काही गमवावे लागते आयुष्यामध्ये, तेव्हा कुठे स्वतःबरोबर ओळख होते. आयुष्यामध्ये पस्तावणं सोडून द्या. काहीतरी असं करा की लोक तुम्हाला सोडून दिल्यामुळे पस्तावतील. लोक तुम्हाला तेव्हाच टाळतात जेव्हा त्यांना तुमच्यापेक्षा कोणीतरी चांगलं मिळतं किंवा ते कोणत्या तरी चांगल्या माणसाच्या शोधामध्ये असतात. आपल्या आयुष्याचा एक नियम बनवा. ओळख सगळ्यांबरोबर ठेवा, पण भरोसा फक्त स्वतःवर ठेवा. काही लोक त्यांच्या ओळखीच्या जीवावरच आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना ते तेव्हाच लक्षात येतं जेव्हा ती ओळख त्यांच्या कोणत्याही कामाची नसते. तेव्हा खरं टॅलेंट समोर येतं आणि तेव्हा ते सगळ्यात जास्त पस्तावतात. जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोक बोलण्यासाठी कारण शोधतात आणि जेव्हा तेच नातं जुनं होतं तेव्हा न बोलण्याची कारणं शोधतात. तुमच्याजवळ असं स्वप्न नक्की असलं पाहिजे ज्यासाठी तुम्ही सकाळ होण्याची वाट पाहाल. जे काहीतरी गमावतात त्यांनाच कमावण्याची किंमत माहीत असते. आनंदी असाल तेव्हा भगवान श्रीकृष्णांना विसरू नका आणि दुःखी असाल त्यावेळी भगवान श्रीकृष्णांवर विश्वास ठेवा. आयुष्यामध्ये काही निर्णय खूप कठीण असतात आणि तेच निर्णय आयुष्य बदलून देतात. जर तुम्ही शिकायला तयार नसताल तर तुमची मदत कोणीही करू शकत नाही, पण तुम्ही शिकण्यासाठी तयार असाल तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा, वेग आणि धडा ठोकर खाल्ल्यानंतरच मिळतो. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.